मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा बाळाला घेऊन बसलेले आहे. बाळ, रमा आणि अक्षय यांची आता चांगलीच फॅमिली तयार झालेली आहे. अक्षयला देखील आपण बाबा झाल्याचा खूपच आनंद होत आहे. बाळ, रमा आणि अक्षयला अगदी परमोच्च आनंद देताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोघेही बाळाची काळजी घेत आहेत आणि दोघेही अगदी थकून जात आहेत. तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी सीमा आलेली आहे. दोघांनी काही खाल्लेलं आहे का नाही यासाठी सीमा त्यांच्याजवळ येते आणि दोघांनाही उठवते आणि म्हणते की शांतपणे थोडंसं खाऊन घ्या. बाळाच्या संगोपनात हरवून गेलेल्या अक्षयला आणि रमाला स्वतः सीमा एक एक घास भरवते आणि म्हणते, तुम्ही दोघेही थोडंसं खाऊन घ्या. रमा अक्षय बाळाच्या संगोपनात अगदी हरवून गेलेले आहेत. सकाळ झालेली आहे आणि पुन्हा एकदा रमा अक्षयच्या समोर त्यांचं बाळ आहे. बाळाची काळजी घेणं, त्याला अंघोळ घालणं, त्यासाठी अंगाई गीत गाणं, त्याची काळजी करणं हेच आता रमा आणि अक्षयची दिनचर्या झालेली आहे. रात्र होते आणि बाळाच्या रडण्याचा आवाज जेव्हा अभिच्या कानावर पडतो तेव्हा त्याला मात्र तो अगदी कर्णकर्कश वाटायला लागतो. बाळाच्या आवाजाने त्याने त्याच्या डोक्याला हात लावलेला आहे आणि हा आवाज ऐकूच येऊ नये म्हणून कानाला देखील तो हात लावलेला आहे. दारूची बाटली घेऊन अभि त्याच्या रूममध्ये जातो. पुन्हा सकाळी आता बाळाची जबाबदारी रमाकांतने घेतलेली आहे. तर आनंदने बाळाचं छान असं चित्र काढायचं ठरवलेलं आहे. बाळाच्या चित्राची तो पेंटिंग करत आहे आणि हुबेहूब बाळासारखं चित्र काढण्याचा तो प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण बाळावरील आपलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आनंदने बाळाचं अगदी हुबेहूब चित्र काढलं. तर इकडे जान्हवीने काही गिफ्ट मागवलेले आहेत. बाळासाठी छान छान वस्तू तिने मागवलेल्या आहेत. सर्व फॅमिलीच आता फक्त बाळाचा विचार करते. आज मात्र बाळाला लस द्यायची आहे असं सीमाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळं बाळ थोडंसं रडू शकतं, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं रमा आणि अक्षयला तिनं सांगितलं आहे. रमा म्हणते, काही काळजी करू नका, मी त्याची अगदी व्यवस्थित आणि योग्य ती काळजी घेईल, पण खरी काळजी तर मला तुमच्या बाळाची वाटते असं म्हणून ते अक्षयकडं पाहून स्मितहास्य करत असते. तेव्हा अक्षय म्हणतो, काय झालं? होतं मला असं कधी कधी, मी काय करू? तेव्हा सीमा विचारते, काय झालं? तेव्हा रमा सांगते की तुमचं बाळ आहे ना, ते या बाळाला बघून लगेच रडायला लागतं. अर्था रडत होती हे पाहून यांच्याच डोळ्यातून पाणी यायला लागलं. आता तुम्हीच सांगा, मी कोणत्या बाळाकडे बघू, तुमच्या बघू की माझ्या बघू? तेव्हा सीमा म्हणते, अगं हळवा आहे तो आणि त्याचं बापाचं काळीज आहे. पुरुष असला म्हणून काय झालं? आपल्या लेकीसाठी कोणताही पुरुष अगदी लहानच होत असतो, त्याला काळजी वाटणं साहजिक आहे. आणि अक्षय, तुला वाटलं ना रडावं, तर बिनधास्त आणि भरपूर रड. आपल्या बाळासाठी आपण रडतो ना, तेव्हा ती काळजी असते, ते प्रेम असतं. सीमा आता अक्षय आणि रमाला बाळाला लस देण्यासाठी पाठवत आहे. तुम्ही लवकर जा आणि लवकरात लवकर माघारी या आणि आल्यानंतर बाळाची व्यवस्थित काळजी घ्या असं ती सांगत असते. ते तिघेही निघून गेल्यानंतर तेथे मयुरी आणि आयाजी आलेले आहेत. मयुरी म्हणते, अक्षयचं किती भारी आहे ना, गरिबा घरची मुलगी केली तर त्याचं नशीब उघडलं आणि मी गरिबा घरचा मुलगा त्याच्याशी लग्न केलं तर माझं नशीब मात्र वाया गेलं. तुला मात्र छान वाटत असेल ना अक्षय आणि रमाकडे बघून, त्यांची जोडी तुला आता चांगली वाटत असेल ना? असा टोमणा देखील मयुरी आयाजीला मारत आहे. मी केलं होतं तेव्हा तुला पटत नव्हतं, पण आता अक्षयनं केलं तर तुला चांगलंच पटतंय. तू नेहमी माझ्याशी आणि अक्षयशी वेगळं वागतेस, अक्षयवर तुझं जरा जास्तच प्रेम आहे असं मयुरी मुद्दाम आयाजीला म्हणत असते. आयाजीच्या मनामध्ये अक्षयविषयी राग भरण्याचाच ती प्रयत्न करत असते. एवढं बोलून ती निघून जाते. पण आता आयाजीच्या मनामध्ये सुद्धा खरोखर असं येत आहे की खरंच हे बाळ आता रमाचं जरा जास्तच ऐकायला लागलं आहे आणि ते बाळ आता रमासारखंच होईल. रात्र होते. लस दिल्यामुळं बाळ काही झोपत नाही आहे. काही केल्या बाळ झोपत नसतं. रमा त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते. अक्षय तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, जरा बाळाला माझ्याकडे दे आणि तू थोडंसं काहीतरी खाऊन तरी घे. अक्षय बाळाला घेतो, तरी देखील बाळ झोपत नसतं. तो म्हणतो, काही काळजी करू नको, मी याला आता शांत करतोच. यासाठी पाहिजे तर अंगाई गातो, कविता गातो, गाणं गातो, पण याला शांत करतो असं म्हणून एक छान अशी कविता अक्षय त्या बाळासाठी गात असतो. रमा ती कविता ऐकते. बाळ आता शांत झोपलेलं असतं. रमा म्हणते, बरं झालं, आज हे बाळ मला शांतच होत नव्हतं, तुमच्यामुळेच ते शांत झालेलं आहे. आता या बाळाला माझ्याकडे द्या असं म्हणते आणि स्वतःकडे घेते तेव्हा बाळ पुन्हा उठतं आणि रडायला लागतं. अक्षय म्हणतो, थांब,
आज त्याला माझाच हात पाहिजे आहे म्हणून पुन्हा एकदा अक्षय ते बाळ स्वतःकडे घेतो आणि पुन्हा एकदा गाणी गायला लागतो. पण आता ते बाळ शांत होत नसतं. रमा म्हणते, "थांबा, आता माझी बारी आहे." आता रमा बाळाला जवळ घेते आणि छान असं अंगाई गीत, कविता गायला लागते. त्यामुळं बाळ पुन्हा एकदा शांत होतं. अक्षयला आनंद होतो की आता बाळ शांत झोपलेलं आहे. आता बाळाला पाळण्यामध्ये टाकावं आणि आपण देखील शांत झोपावं असा रमा आणि अक्षयचा विचार असतो आणि त्यामुळे ते बाळ पाळण्यामध्ये रमा अलगद ठेवत असते. तेवढ्यात ते बाळ पुन्हा एकदा उठलेलं असतं. आज बाळ आपल्या दोघालाही ऐकणार नाहीये ही गोष्ट आता रमा आणि अक्षय यांच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळे या बाळाला आता सीमाकडे द्यावा असा दोघांचा विचार असतो आणि ते बाळाला सीमाकडे घेऊन जातात. सीमा आता बाळाला आपल्या जवळ घेते आणि सीमा देखील छान अशी कविता बाळासाठी गायला लागते. परत एकदा ते बाळ शांत होतं पण पुन्हा उठतं. आता अक्षय म्हणतो की आज बहुतेक बाळाला झोपायचंच नाहीये. आता या बाळासाठी काय करावं असा प्रश्न त्या तिघांनाही पडलेला असतो. अक्षयने पुन्हा एकदा बाळाला घेतलंय. बाळ शांत होत नाही म्हणून रमाकांत देखील तेथे आलाय आणि तो म्हणतो, आज बहुतेक बाळ माझ्याकडूनच शांत होणार आहे असं म्हणून तो घेतो. त्यानंतर ते आई आजीला दिलं जातं. आई आजीकडून ते पुन्हा जान्हवीकडे दिलं जातं. जान्हवी त्या बाळाला खेळवायला लागते आणि म्हणते, हे बाळ आता शांत झोपायचं बरं का, मी तुझ्यासाठी रील बनवणार आहे. लवकरात लवकर आपण रील बनवायचे, तुला मी डान्स शिकवणार आहे. जान्हवीच्या गप्पा ऐकून खरोखरच बाळ शांतपणे झोपायला लागतं. सर्वांना अगदी आश्चर्य वाटतं. आज बाळाला शांत करण्याचा नंबर जान्हवीचा होता ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. आता बाळ शांत झोपलेलं असतं. बाळामुळे का होईना पण सगळी फॅमिली एकत्र आलेली असते आणि या गोष्टीचा आनंद सर्वांना झालेला असतो. बाळाने आज सगळ्या फॅमिलीला एकत्र आणलं असंच सर्वांना वाटत असतं. चला आता बाळ झोपलेलं आहे म्हणल्यानंतर आपण सगळे निश्चिंत झालो. बाळाला आपण घेऊन जाऊया असं अक्षय म्हणतो. तेव्हा सीमा म्हणते, शांत राहा, अजून ते नीट झोपलेलं नाहीये, ते अचानक उठूसुद्धा शकतं." आणि तेवढ्यात दारात धाडधाड करत आब्या येतो. आब्या फुल दारू पिलेला असतो आणि दरवाजा वाजवत आलेला असतो. त्यामुळे अक्षय त्याच्याजवळ जातो आणि आवाज करू नका असं सांगतो, पण आब्या कोणाचंही ऐकत नसतो. रमाकांतला ते सगळं पाहून खूपच वाईट वाटतं. आब्या अर्वाच्य बोलत बोलत त्याच्या रूममध्ये निघून जातो. बाळावर सर्वजण प्रेम करतायत पण आब्या मात्र प्रेम करत नाहीये ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असते. पण ते देखील प्रेम करतील असं रमा सर्वांसमोर स्पष्ट करते. आज त्यांना बाळाचं महत्त्व कळत नाही पण एके दिवशी त्यांना ते कळेल आणि ते सुद्धा अर्थावर खूप प्रेम करतील असं रमा सर्वांच्या समोर म्हणते. आई आजीला मात्र आब्याचं वागणं अजिबात पटलेलं नसतं. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर रमा आणि अक्षयची दिनचर्या सुरू झालेली आहे. बाळ अजून उठलेलं नसतं आणि रमाला असं वाटत असतं की बाळाला आईला दाखवलं पाहिजे. मग अक्षय म्हणतो की तिला इकडं बोलवून घे ना. ती म्हणते, नको. मागच्या वेळेस त्या आल्या होत्या तर बघितलं ना आई आजीनं कसं केलं. आई आजींना आवडत नाही त्या इथं आलेल्या, त्यांनी वस्तू आणलेल्या. त्यापेक्षा आपण बाळालाच तिकडं नेऊया का? तेव्हा अक्षय म्हणतो, चालेल ना, ही सुद्धा चांगली आयडिया आहे. आवर आपण बाळाला घेऊन जाऊया असं तो तिला म्हणतो. तुझी आई आणि मावशीसुद्धा बाळावर किती प्रेम करतात ते मला माहीत आहे. आपला जसा बाळावर अधिकार आहे ना तसाच त्यांचा देखील बाळावर अधिकार आहे. त्यामुळं आपण दोघेही मिळून तुझ्या आईकडं आणि मावशीकडं बाळाला घेऊन जाऊया असा आता सल्ला अक्षयने रमाला दिलेला असतो. पण दोघांचं बोलणं बाहेरून आई आजी आणि मयुरी ऐकत असतात. मयुरी आई आजीला म्हणते, आता तर तू खुश झाली असशील ना. आता ते बाळ पूर्णपणे त्या रमासारखं होणार. तुलाच काय करायचं ते कर असं म्हणून ती निघून जाते. इकडे रमा खुश झालेली आहे. आपल्याला बाळाला घेऊन आईकडे जाता येणार आहे या गोष्टीचा आनंद झालेल्या रमाने लगेच आईला फोन लावलेला असतो आणि सांगते की मी बाळाला घेऊन यायला लागलेले आहे. बाळासाठी खास काहीतरी बनवा. तेव्हा त्या दोघीही खुश होतात आणि म्हणतात, तू लवकर ये, आम्ही बाळाची वाटच पाहत बसलेलो आहे. तू कधी येशील याचा आनंदच आम्हाला झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आई आजीने मात्र हा प्लॅन हाणून पाडायचं ठरवलेलं असतं आणि दारावर एक धागा बांधलेला असतो आणि अक्षय आणि रमा बाहेर जाताना ती त्यांना सांगते की आज मला पंडितजींनी सांगितलं आहे की कोणीही घराच्या बाहेर जायचं नाही. जो जाईल त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. रमा जेव्हा हे ऐकते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. पंडितजीनं सांगितलं आहे तर हे खरं असणार आणि आपण बाहेर जायला नको असं रमा अक्षयला म्हणते. तेव्हा अक्षय चिडतो आणि आईजीला म्हणतो की नक्की हे पंडितजीनंच लावलं आहे का हे तूच लावलेलं आहेस. अक्षयला नक्की आई आजीचा काय प्लॅन आहे ते समजलेलं असतं आणि अक्षयने तो प्लॅन हाणून पाडायचं ठरवलेलं असतं. पण आता अक्षय तो हाणून पाडण्यास सक्सेस होतोय का ते आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.